झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेड्यात बंडखोरीच्या चर्चेला उधाण। आमदार रावलांच्या विश्वासाला लागणार बंडखोरीचे सुरूंग। कार्यकर्ते म्हणतात, भाऊ आम्ही भक्कम, बंडखोरीने काय होणार। निवडणुका जवळ आल्या की पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढते। आयाराम गयाराम आपापल्या सोयीने पक्ष निवडतात आणि ज्या पक्षाने ज्या नेत्याने आपल्याला मोठे केले त्यावर क्षणार्धात पाणी सोडले जाते। सध्या शिंदखेडा तालुक्यात अशाच एका बंडखोरीच्या चर्चेला पेव फुटले। तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निष्ठावंत निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे कामराज निकम हे बंडखोरी करणार असल्याची उघड चर्चा होते। कामराज निकम हे भाजपाला आणि आमदार जयकुमार रावल यांना सोडून तुतारी फुंकणार असल्याचे बोलले जाते। वरिष्ठांच्या भेटीगाठी आणि मतदारसंघातील काही व्यक्तींच्या भेटीही त्यांनी सुरू केल्यात। बंडखोरीचा शंख फुंकला गेलाय। म्हणूनच कामराज निकम यांच्या वाहनावरील पक्षाचे स्टिकरही काढण्यात आले। आता ही बंडखोरी आताच का, यावर जो तो आपापल्या परीने चर्चा करतोय। आमदार रावल यांच्या संस्थेत कामराज निकम हे शिपाई म्हणून काम करत असताना त्यांना जवळ घेऊन विश्वास टाकून आणि नेत्याने वेगवेगळी पदे देऊन मोठे केल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी म्हणजे पाठीत खंजीर खुपसणेच होय असे रावल समर्थक बोलू लागलेत। इतकेच नव्हे तर साध्या घरात राहणाऱ्या कामराज निकम यांच्याकडे आज प्रशस्त घर, एकापेक्षा जास्त चारचाकी वाहने, नोकर चाकर, वाढत गेलेले व्यवसाय, करोडोंची उलाढाल हे सारे आले कुठून। नेत्याने विश्वास टाकून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद बहाल केले, त्यांच्यासाठी अनेकांना दूर ठेवले। एवढेच नव्हे तर त्यांच्या पक्षनिष्ठेचे धडे इतरांना दिले। मग एखाद्या कार्यकर्त्यावर नेत्याने एवढा विश्वास टाकणे ही नेत्याची चूक आहे काय असा सवालही उपस्थित केला जातोय। म्हणूनच शिंदखेडा तालुक्यातील सोशल वॉरमध्ये रावल समर्थक म्हणताय, भाऊ आम्ही तुमच्याच सोबत, बंडखोरीने काय फरक पडेल। अद्याप कामराज निकम यांनी पक्षांतर केलेले नाही, पण सुरू असलेल्या बंडखोरीच्या या लपेट्यात कोण कोण अडकते ही फक्त हवा ठरते हे लवकरच स्पष्ट होईल। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।